नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की यशला कळालेलं असतं की कावेरीने ते पेंडंट घेतलंच नाही. त्यामुळे तिची शिक्षा थांबवण्यासाठी तो घाईघाई माला शोधत असतो, पण मा मात्र मंदिरामध्ये गेलेली असते. तो धावतच कावेरीकडे जातो आणि ती दळण दळत असताना तिचा हात धरतो. तो कावेरीला म्हणतो की प्लीज थांबा, बस करा, थांबवा आता हे सगळं. कावेरी रडत असते आणि ती तशीच त्याचा हात झटकून देते. मला माझी शिक्षा भोगू द्या असं म्हणून ती पुन्हा दळायला सुरुवात करते. यश म्हणतो की प्लीज थांबवा हे सगळं, आय एम सॉरी, प्लीज ऐकून घ्या माझं. कावेरी म्हणते की का ऐकू मी तुमचं? तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे. तुमचा संशय होता ना माझ्यावरती, म्हणून तर तुम्ही माझा पाठलाग केलात. तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मला आता शिक्षा मिळाली आहे ना, मग भोगू दे ना मला माझी शिक्षा. यश म्हणतो की गैरसमज झाला होता माझा, पण या सगळ्यासाठी सॉरी म्हणतोय ना मी. कावेरी म्हणते की आता त्याचा काहीच फरक पडत नाही आणि ही शिक्षा मला माने दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या मला सांगत नाही ना तोपर्यंत मीही थांबणार नाही. ती पुन्हा जाता फिरवायला लागते. तेव्हा यश लगेच मला फोन करण्याचा प्रयत्न करतो, मात्र तिचा फोनच लागत नसतो. आता कावेरीचे हात चांगलेच लाल झालेले असतात, त्याच्यावरती जखमा झालेल्या असतात. ते नेमकी यश पाहतो आणि त्याचा जीव देखील खूप कासावीस होतो. तरी देखील ती दळण दळतच असते. यश म्हणतो तुम्ही थांबणार नाही ना, मग मी सुद्धा तुमच्यासोबत ही शिक्षा भोगणार. यश तिला मदत करायला लागतो. कावेरी पुन्हा त्याचा हात झटकून देते. तुम्ही जा इथून, मला नको आहे तुमची मदत. यश हात जोडूनच म्हणतो की खरंच मला माफ करा, माझा गैरसमज झाला. मी तुम्हाला ज्वेलर्सशी फोनवर बोलताना ऐकलं आणि मला असं खरंच वाटलं की तुम्ही माझं पेंडंट विकायला चालला आहात, म्हणून तुमचा पाठलाग केला होता मी. पण आता मला कळाले की तुम्ही पेंडंट चोरलंच नव्हतं. तो पुन्हा हात जोडतो आणि म्हणतो खरंच माझी चूक झाली, माफ करा मला. तेव्हा कावेरी रागातच म्हणते की नको आहे मला तुमची माफी, जा तुम्ही इथून. कावेरी तसंच दळण दळत असते. तिला माझे एक शब्द आठवत असतात. यशला काही तिचा त्रास पाहवत नाही. तो लगेचच दळण दळायला तिची मदत करू लागतो. कावेरी रडतच म्हणते की मी पेंडंटची चोरी केली नाही, चोर नाही मी. यश म्हणतो की मला माहिती आहे, मग कोण आहात तुम्ही, खरं सांगा. कावेरीकडे त्याच्या या प्रश्नाचं उत्तर नसतं. ती त्याच्याकडे पाहतच राहते. तितक्यात यामी पौर्णिमा तिथे येतात. पाठोपाठ सुलक्षणासुद्धा येते. त्या दोघांना एकत्र दळण दळताना पाहून यामी आश्चर्यानेच म्हणते की यश तू इथे काय करतोय? सुलक्षणासुद्धा म्हणते की यश मी सांगितलं होतं ना की हिची मदत कोणीही करणार नाही, मग तरीसुद्धा तू इथे काय करतोयस? तेव्हा यश सांगतो की मा, चूक माझी झाली. खरं तर माफी मी मागायला हवी होती. ते पेंडंट माझ्याच जीन्सच्या खिशामध्ये सापडलं. सुलक्षणा विचारते की पण हे तुझ्या रूममध्ये आलं तरी कसं? तेव्हा यश आणि निशा मिळून घडलेला सगळा प्रकार सांगतात. पौर्णिमा हळूच यामीला म्हणते की हा काय प्रकार आहे? तू तर हे पेंडंट तुझ्या ड्रेसमध्ये साईडला घट्ट बांधून ठेवलं होतं ना, मग बाहेर कसं आलं, पडलं कसं ते? यामी म्हणते अगं त्या ड्रेसवरती चहा सांडला ना, मग मी चेंज केला ड्रेस आणि ते ड्रेसमध्येच राहिलं. पौर्णिमा म्हणते की सत्यानाश, एक काम धड जमत नाही ना तुला यमुना. सुलक्षणाला सुद्धा या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं, कारण तिने निर्दोष कावेरीला शिक्षा दिलेली असते. आता तरीसुद्धा कावेरी दळण दळतच असते आणि दळतानाच तिला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. तेव्हा मात्र सगळेच खूप घाबरतात. कावेरीला तिच्या खोलीमध्ये आणलं जातं. त्यावेळेस ती बेशुद्धच असते. तिच्या हातांच्या जखमामुळे तिला वेदना तर होतच असतात. विद्या म्हणते इतके तास वहिनी काही न खाता पिता गहू दळत होत्या. आधीच त्यांनी काय काय सहन केले आणि त्यात आता ही शिक्षा. यश म्हणतो की वहिनी त्यांची ही अवस्था माझ्यामुळेच झाली आहे. विद्या म्हणते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि विचार तर अजिबात करू नका. मी त्यांच्यासाठी गरम गरम सूप घेऊन येते, म्हणून ती तिथून जाते. आता तितक्यात चिकूच्या रडण्याचा आवाज येतो. मग तिथून निशासुद्धा निघून जाते. आता यशची नजर कावेरीच्या हाताच्या जखमांवरती जाते आणि त्याला खूपच त्रास होऊ लागतो. तो लगेचच कावेरीच्या हाताला अतिशय काळजीने प्रेमाने मलम लावू लागतो. कावेरी बेशुद्ध असते, पण तिला तो स्पर्श जाणवतो. कोणीतरी काळजीने आपल्या जखमेवरती मलम लावते. तिला स्वप्नामध्येच तिचे बाबांची आठवण येऊ लागते. तिचे बाबासुद्धा तिची अशीच काळजी घेत असायची. काटा तिला रुतला तरीसुद्धा वेदना मात्र त्यांना व्हायच्या. आता कावेरी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती यशला तिच्या हाताला मलम लावताना पाहते. अगोदर तर तिला जरा आश्चर्यच वाटतं, नंतर ती लगेच तिचा हात काढून घेते. कावेरी आश्चर्यानेच म्हणते की तुम्ही इथे कसे काय? यश म्हणतो की औषध नाही लागलं तर जास्त जखम चिघळेल आणि जास्त त्रास होईल. आणा इकडे हात, मी मलम लावून देतो.
तेव्हा कावेरी पुन्हा आपला हात बाजूला घेते आणि मी लावेल माझ्या हाताने असं बोलते. यश म्हणतो, तुमचा माझ्यावरचा राग तुम्ही नंतर काढा, आधी मला औषध लावतात. तो पुन्हा तिचा हात हातामध्ये घेतो. कावेरी पुन्हा आपला हात बाजूला करून घेते आणि त्याला म्हणते की माझा कुणावरही राग नाही आणि तुमच्या नजरेत तर मी चोर आहे आणि मी रागावले काय आणि नाही रागावले काय, त्याने तुम्हाला काय फरक पडतोय. यश म्हणतो की त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणाले ना, आय नो की त्याच्यामध्ये तुमची चूक नव्हती, कळालंय मला, हात द्या. तो पुन्हा तिचा हात हातामध्ये घेतो आणि कावेरी पुन्हा तो बाजूला करते. कावेरी म्हणते की आता अचानक तुम्हाला मी निर्दोष वाटायला लागले, हा साक्षात्कार कसा काय झाला. यशला आता खूप अपराधी वाटत असतं. तो म्हणतो, तुम्हाला जेव्हा शिक्षा भोगताना पाहिलं ना तेव्हा. आता इकडे सुलक्षणा म्हणते की काहीतरी माझं नक्की चुकतंय, समजण्यामध्ये कुठेतरी चूक होतीये. तेव्हा यामी आणि पौर्णिमा तिचे कान भरू लागतात. पौर्णिमा म्हणते की वहिनी, तुम्ही त्या मुलीला अगदी बरोबर ओळखलं आहे. यश आपला किती कनवाळू आहे, त्याला सगळ्यांचीच दया येते. त्यात ती त्याच्या आवडत्या भावाची बायको म्हणजे त्याची लाडकी वहिनी. तिला शिक्षा भोगताना पाहून त्याला दया आली असेल म्हणून तो तिला पाठीशी घालत होता. यामीसुद्धा म्हणते की हो ना, आणि त्या कावेरींनी चोरी केली हे यशने कुठे आपल्याला सांगितलं, मी तिथे गेले, तिथं ऐकलं म्हणून आपल्या सगळ्यांना कळालं. सुलक्षणा विचार करते पण हे पेंडंट यशच्या रूममध्ये कसं काय गेलं. आता इकडे यश कावेरीला म्हणतो की तुम्ही घरच्यांचे वाटेल ते सगळे बोलणे ऐकून घेतले, माने सांगितलं म्हणून तुम्ही पोतभर गहूसुद्धा दळत बसलात, पण चुकीच्या गोष्टीची कबुली नाही दिली. तेव्हा मनात आलं की एक खरं बोलणारी प्रामाणिक व्यक्तीच असं ठाम राहू शकते, न घाबरता न डगमगता येईल त्या प्रत्येक गोष्टीला सामोरी जाऊ शकते. आणि तो कान पकडून कावेरीला सॉरी म्हणतो. कावेरी तर त्याच्याकडे पाहतच राहते. यश म्हणतो की चूक माझी होती. बँडेज हातामध्ये घेऊन तो तिला विचारतो की आता बांधू का. तेव्हा कावेरी त्याच्याकडे एकटक पाहतच असते. इकडे पौर्णिमा पुन्हा सुलक्षणाचे कान भरू लागते. अहो, किती मोठा बोबाटा झाला होता, तिच्यावरती आळाला ना, मग तिने काय केलं असेल. यामी म्हणते, हो ना, बिचारा आपला यश, त्याची काही चूक नसताना त्याने माफी मागितली, पण तिने नाही माफी मागितली. त्या कावेरीने ना बरोबर आपल्या यशला मॅनिप्युलेट केलं आहे. तेव्हा सुलक्षणाला सुद्धा त्या दोघींचंही म्हणणं पटायला लागतं आणि तिला कावेरी आणि तिची पहिली भेट आठवते, जेव्हा ती स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत याबद्दल बोलत असते. त्यानंतर तिला भाजी मंडईमध्ये कावेरीने केलेली मारामारी देखील आठवते. सुलक्षणा आता काही न बोलता तिथून निघून जाते. आता यामीने आणि पौर्णिमाने बरोबर त्यांचं काम केलेलं असतं. त्या दोघीही एकमेकींना टाळ्या देतात आणि खूप खुश होतात. आता इकडे कावेरी यशकडे पाहत असते. ती काहीच बोलत नाही. त्यावेळेस यश तिचा हात हातामध्ये घेतो आणि तिच्या हाताला बँडेज बांधू लागतो. ते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. यश मनात विचार करतो की मी तुम्हाला चोर समजलो, माझी चूक झाली, पण तुम्ही कावेरी वहिनी नाही हे पण तितकंच खरं आहे. तुम्ही कोण आहात हे मी शोधून काढेलच. कावेरी म्हणते, तुम्ही प्लीज इथून जा. आधीच माझ्यामुळे या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात, उगं माझ्यामुळे तुम्हाला कोणी बोलायला नको. यश म्हणतो, डोंट वरी, काही लागलं तरी सांगा मला. आता यश तिथून निघून जातो. मात्र कावेरी दोन्ही हात स्वतःशी कवटाळून रडत असते. त्यावेळी तिला यशसोबत घालवलेले मागचे काही क्षण आठवतात. यशने तिची बाजू घेऊन तिच्यावरचा चोरीचा आळसुद्धा पुसला होता, तो क्षणही आठवतो आणि यशने तिची कान पकडून माफी मागितलेली असते, तोही क्षण तिला आठवतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी झोपलेली असते. त्यावेळी मंदार गुपचूप तिच्या खोलीमध्ये येतो. तो सुरा काढून तिच्यावरती वार करणार तितक्यात कावेरीला जाग येते. मंदारला समोर पाहून ती खूपच घाबरते आणि मोठ्याने ओरडते की मंदार, प्लीज मला मारू नकोस. घाबरून तिथून पळते. समोर यश असतो. ती त्याला मिठी मारते. भीतीनेच ती मंदार मला मारू नको असं बोलत असते आणि हे नेमके यश ऐकतो आणि तिला विचारतो की हा मंदार कोण आहे. आता मात्र कावेरी खूपच घाबरते. दुसऱ्या दिवशी सकाळी यशचे बाबा चिकूच्या नावावरती 1 कोटी रुपये टाकायचं ठरवतात. तेव्हा यशच्या लक्षात येतं की ही खूप मोठी संधी आहे कावेरीचं सत्य शोधून घेण्यासाठी. तो लगेच म्हणतो, पण चिकूचं बर्थ सर्टिफिकेट नाही आहे. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात, पण सुनबाईकडे असेल ना. कावेरी घाबरतच म्हणते की मला नाही माहिती. यश म्हणतो, तुमच्या गावच्या घरी तर असेलच ना, आणि जर नाही मिळालं तर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन दुसरं बनवून घेऊ, पण त्यासाठी गावी जावं लागेल. आता मात्र कावेरी खूपच घाबरते, कारण आता तिला काही करून गावी जावं लागणार असतं आणि ती हे कसं टाळणार
हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.